परमेश्वर कुणाला तरी शोधतोय, जो नाही का तट बांधेल, भिंती बांधेल, जो नाही का खिंडीमध्ये उभे राहील, म्हणजे गॅप मध्ये उभं राहील. आमेन. बट बायबल काय सांगतं की परमेश्वराला कोणी सापडला नाही. समजतंय? परमेश्वराला कोणी सापडला नाही. परमेश्वराला अगदी कोणी सापडलं नाही. खिंडीत म्हणजे गॅप मध्ये उभं राहील आणि कोणीतरी नाही का मध्यस्थी करेल की इथं वाईट चाललंय, प्रभू प्रभू माफ कर, प्रभू दया कर, प्रभू आमेन, यांचा नाश होऊ नये प्रभू. ही इज लुकिंग फॉर समवन. आमेन. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला नाही का पूर्ण जगासाठी प्रार्थना नाही करायची, ऍटलिस्ट तुम्हाला नाही का तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी उभं राहायचं. आमेन. तुमच्या सोसायटीमध्ये राहताय नाही का, ज्या काही गोष्टी घडतायत प्रियांनी, आपण त्या ठिकाणी दिवट्यानीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे आहोत. आपण प्रकाशमान आहोत का आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या नगरामध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय, आपल्या प्रांतामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या इमारतीमध्ये. आमेन. तुम्ही ते नाही का रुचकर नाही का मीठ आहात का? तुम्ही नाही का तुमच्या राष्ट्रासाठी, तुमच्या गल्लीसाठी, तुमच्या मोहल्ल्यासाठी, तुमच्या बिल्डिंगसाठी, तुमच्या सोसायटीसाठी, तुमच्या समाजासाठी तुम्ही प्रार्थना करता का? प्रेज गॉड. परमेश्वर पाहत आहे की कोणीतरी उभा राहील आणि प्रार्थना करेल, कोणीतरी नाही का तट बांधेल, कोणीतरी खिंडीमध्ये उभं राहील आणि कोणीतरी नाही का विनवणी करेल, प्रार्थना करेल, विनाश करू नये. समजतंय? बायबलमध्ये नाही का असाच एक किस्सा घडला होता प्रियांनो. आज मी तुम्हाला नाही का मध्यस्थीच्या प्रार्थनेबद्दल बोलणार आहे. आमेन. आज मी तुम्हाला बोलणार आहे मध्यस्थी किंवा प्रार्थना करण्याबद्दल. आणि मला माहित आहे की वचनाच्या शेवटपर्यंत नाही का तुम्हाला आत्ताच पवित्र आत्म्याने नाही का स्पर्श करायला सुरुवात केली. वचनाच्या शेवटपर्यंत नाही का तुम्ही नाही का सगळे प्रार्थना योद्धा बनून घरी जाणार. आमेन. सो आपण सगळेजण नाही का आपलं बायबल उत्पत्ती याचा 17वा अध्यायाकडे उघडूया. उत्पत्ती 18 मध्ये 16च्या पुढे जर तुम्ही वाचाल प्रियांनो, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. उत्पत्ती 18 मध्ये 16च्या पुढे जर तुम्ही वाचाल ना, त्या ठिकाणी नाही का एक संभाषण आहे. येस. उत्पत्ती 18 मध्ये 16च्या पुढे जर तुम्ही वाचाल ना, त्या ठिकाणी एक संभाषण आहे. तुम्हाला माहिती आहे अब्राहम आणि लोट हे कोण होते? येस, काका पुतणे. आमेन. काका पुतण्याची जोडी किती फेमस आहे बरं. आता पण गाजते, तेव्हा पण गाजायची. आमेन. काय माहिती काका पुतण्याच्या नात्यामध्ये काय आहे? आमेन. सो आता नाही काका पुतण्याच्या जोड्या, तेव्हा पण काळात होते. समजतं मी काय सांगतो? सो बायबल काय सांगतंय की अब्राहम कोण होता? काका होता. आणि लोट कोण होता? पुतण्या होता. राईट. सो अब्राहमाबद्दल बायबल काय सांगतं की अब्राहम हा विश्वासाचा पिता आहे. आमेन. अब्राहमाने नाही का परमेश्वरावर विश्वास ठेवला. अब्राहमाचा विश्वास धार्मिकता असं गणण्यात आला. आमेन. अब्राहमाचा विश्वास धार्मिकता असा गणण्यात आला. आणि तुम्हाला माहित आहे का, आज अब्राहमाला जे प्रॉमिस करण्यात आले, आज अब्राहमाने ज्यामुळे नाही का देव बाप्पावर विश्वास ठेवला ना, त्यामुळे नाही का आज आपण विश्वास करतोय ना प्रभू येशू ख्रिस्तावर, तर आपल्याला अब्राहमाचे पुत्र म्हणतात. कारण अब्राहमाने त्या पेरिलियस टाइम मध्ये, त्याच्या नाही का त्या नाही का वाईट परिस्थितीमध्ये, इम्पॉसिबल टाइम मध्ये अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. तोपर्यंत त्याला संतान होतं. आमेन. तो 100 वर्षाचा झाल्यानंतर त्याला पुत्र झाला. परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवला, परमेश्वराच्या प्रॉमिसवर त्याने बिलीव्ह केलं. आणि ह्या नाही का इम्पॉसिबल परिस्थितीमध्ये त्याने बिलीव्ह केलं, म्हणून नाही का त्याला आपण विश्वासाचा पिता बोलतो. आणि देवाने त्याला प्रॉमिस केलं की तुझी संतती रेतीच्या कणासारखी होईल. आकाशाकडे पहा, नाही का याच्यामध्ये दिले उत्पत्ती 15 मध्ये आहे. आकाशाकडे पहा, आकाशामधले तारे दिसतायत, ते मोजवतायत का तुला? बघ. अब्राहम म्हणतो नाही, तशी तुझी संतती होईल. देवाने त्या नाही का 70 mm चा नाही, पण त्या काळच्या नाही का स्क्रीनवर परमेश्वराने नाही का तुम्हाला दाखवलं अब्राहमाला. ताऱ्याप्रमाणे नाही का तिथं दिसत होते तुम्ही. मयूर, अश्विनी, तुषार, प्रज्वल नाही का ताऱ्याच्या स्वरूपात दाखवलं परमेश्वराने. आणि अब्राहमाने पाहिलं, अरे ही सगळे माझी संतती होणार आहे. पुढे चालून
आर यू अंडरस्टँडिंग मी? बायबल काय सांगतं नेक्स्ट वचनामध्ये, अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला, 15:6 मध्ये लिहिले, आणि ते परमेश्वराबरोबर नीतिमत्व असं गणण्यात आलं. आमेन. देवाने तुम्हाला नाही का खूप मोठ्या स्क्रीनवर दाखवलंय जुन्या करातल्या माणसाला, तो म्हणजे अब्राहम प्रियांना. आमेन. आज वेगळे स्क्रीन टाइम आहे, पण अब्राहमाच्या काळात नाही का एक वेगळा स्क्रीन टाइम होता. आमेन. येस, अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो अब्राहम तो विश्वासाचा पिता. अब्राहम तो विश्वासाचा पिता. त्याचा पुतण्या होता लोट. कट द स्टोरी शॉर्ट, मला तुम्हाला सांगू द्या की अब्राहमाचा पुतण्या आणि ते दोघं नाही का वेगळे होतात. अब्राहमाचा पुतण्या लोट नाही का एका वेगळ्या प्रांताची मागणी करतो, त्या ठिकाणी तो जातो. अब्राहम म्हणतो तू राईटला जाशील, तू ईस्टला जाशील तर मी वेस्टला जाईल. समजते? म्हणजे तू जाशील त्याच्या विरुद्ध दिशेला मी जाईल. सो लोट आहे ना, लोट कशाची निवड करतो? सदोम आणि गमोराची. सदोम आणि गमोरा ह्या शहराची निवड करतो आणि त्या ठिकाणी जाऊन राहतो, त्या ठिकाणी जाऊन वाढतो. एक समृद्ध, त्या काळचं नाही का खूप समृद्ध सिटी होती सदोम आणि गमोरा. ट्विन सिटी होती, जसं नाही का दोन नाही का जवळ असणारे नाही का शहर होते सदोम आणि गमोरा, आणि खूप प्रगत होते, नदीच्या किनाऱ्यावर होते, सुजलाम सुफलाम होतं. त्यामुळं तो म्हणला आपण चांगल्यावाल्या शहराची निवड करू, कारण परमेश्वर तर अब्राहमाच्या सोबत आहे, अब्राहमाचं तर कसं पण करून कल्याण होणार, मला नाही का चांगलं शहर निवडू दे. आमेन. आणि लोटाने नाही का सदोम आणि गमोराची निवड केली. आणि बायबल काय सांगतं की सदोम आणि गमोरामध्ये इतकं पाप होतं, इतकी दुष्टाई होती, इतकं पाप होतं की त्या लोकांचा, तिथल्या लोकांचा नाही का क्राय, त्या लोकांचा विलाप, त्या लोकांचं रडणं स्वर्गीय पित्याकडे नाही का परमेश्वराकडे ऐकायला गेलो. आणि परमेश्वराने ठरवलं होतं की ह्या शहरांचा मी नाश करणार आहे, खतम करणार आहे. खूप दुष्ट आहे, खूप पाप या ठिकाणी आहे. जर तुम्ही नाही का बायबल खोलून वाचाल काय लेवलची पाप होते तुम्हाला माहिती आहे. आता ह्या काळात जी पाप नाही का फेमस होत आहेत ना, त्या काळात ती पाप होते. समजतंय मी काय सांगतो? आता ह्या युगामध्ये नाही का जे पाप आता चालू आहे त्या काळामध्ये, अब्राहमाच्या काळामध्ये विचार करा, ते पाप चालू होते लिटरली नाही का. समलैंगिक संबंध सुद्धा त्या काळामध्ये बायबलमध्ये लिहिले. म्हणजे विचार करा, इतकं खतरनाक, इतकं पापी शहर होते सदोम आणि गमोरा. आणि परमेश्वराने ठरवलं की ह्याच्यावर नाही का अग्नी टाकायचा, ह्याच्यावर नाही का अग्नीचा वर्षाव करायचा आहे आणि ह्या शहराला खतम करायचं. समजतंय? मग एखादी गोष्ट जेव्हा परमेश्वर करतोय, बायबल काय सांगतं की तो कुठलीच गोष्ट करत नाही त्याच्या सेवकांनी संदेश त्याला सांगितल्याशिवाय. आमेन. तो काय म्हणतो माहितीये का? लिटरली परमेश्वर काय म्हणतो की ही गोष्ट मी करणार आहे, तर मी ही गोष्ट अब्राहमापासून लपवून कशी काय ठेवू? समजतंय? कुठे लिहिलंय? 17 वचन वाचा. प्रेज गॉड. मी जे करणार आहे ते अब्राहमापासून लपवून ठेवू काय? तो काय करणार होता परमेश्वर? ह्या 2 शहराचा नाश करणार होता. आणि ही गोष्ट मी अब्राहमापासून कशी लपवून ठेवू? समजताय मी काय सांगतो? सो त्याने ना का अब्राहमाला सांगितलं की बाबा मी ठरवलंय ह्या 2 शहरांना उडवणार. मग अब्राहम म्हणला नाही का ठीक आहे परमेश्वर. जर तुम्ही खाली पुढे वाचाल नाही का तर परमेश्वराचा आणि अब्राहमाचा संवाद तुम्हाला भेटेल. काय संवाद आहे माहितीये का? अब्राहम उठतो आणि लिटरली नाही का परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा, जर ह्या शहरामध्ये 50 धार्मिक असतील, 50 नीतिमान लोक असतील, तरी तू या शहराचा नाश करणार आहेस का? या म्हणजे दुष्ट लोकांच्या दुष्टाईमुळे तू तरी धार्मिक लोकांना पण मरू देणार का? चांगल्या लोकांना जे विश्वास आहे, तुझ्यावर भरोसा ठेवतात, प्रार्थना करतात, त्या लोकांना देखील तू मरू देणार? ठीक आहे, दुष्ट मरतायत ते दुष्ट आपल्या दुष्टाईने मरतील, पण धार्मिकांची काय चुक आहे? नीतिमान लोकांची काय गलती आहे ह्याच्यामध्ये? तर परमेश्वर अब्राहमाकडे बघतो, ठीक आहे, ह्या शहरांमध्ये जर किमान 50 धार्मिक किंवा नीतिमान लोक जर मला सापडली तर मी या शहरांचा नाश करणार नाही. प्रेज गॉड, प्रेज गॉड फॉर अब्राहम. नाही का त्याने नाही का
परमेश्वराकडे नाही का मध्यस्थी केली. मग थोड्या वेळाने नाही का अब्राहमाला वाटतं माहिती ह्याच्यामध्ये 50 तर असतील का, खूप वाईट शहर आहे हे तर मला माहिती आहे. तर मग तो परमेश्वराला म्हणतो, परमेश्वरा जर 45 चांगले लोक असतील, 50 तर मला डाऊट आहे असतील, तर जर 45 सापडले तरी तू ह्या शहरांचा नाश करशील का? परमेश्वर म्हणतो ठीक आहे, 45 नीतिमान लोकांसाठी मी ह्या शहरांचा नाश करणार नाही. तुम्हाला नाही का अब्राहम लिटरली नाही का घाबरत होता की परमेश्वराला कसं मी परमेश्वरासोबत कसं मी बार्गेनिंग करू. समजतंय मी काय सांगतो? सो तो नाही का नेक्स्ट त्याची मूव काय होते, 40 असतील तर धार्मिक प्रभू तरी तू ह्या लोकांचा नाश करशील, ह्या 2 शहरांचा नाश करशील? तर परमेश्वर म्हणतो ठीक आहे, 40 जर भेटले मला तर मी नाही नाश करणार. तुम्ही वाचा नाही का, तो लिटरली घाबरतो, परमेश्वर मला नाही का माफ करो. आमेन. सो परमेश्वर नाही का रेडी होतो, ठीक आहे 40 जर सापडले तर मी नाश नाही करणार. आमेन. मग परमेश्वरा तो अब्राहम परत परमेश्वराला म्हणतो, नाही परमेश्वरा जर 30 धार्मिक सापडले 30 तरी तू ह्या प्रदेशांचा नाश करशील का? परमेश्वर म्हणतो नाही कर. तो म्हणतो प्रभू नाही का रागू नको, नाही का एक लास्ट परत एकदा, जर 20 धार्मिक जर ह्या शहरामध्ये सापडतील तरी तू ह्या शहरांचा नाश करशील का? ठीक आहे, जर 20 मला धार्मिक सापडले तरी मी ह्या शहरांचा नाश नाही करणार. तो परमेश्वरा मला माफ कर, प्लीज प्लीज माफ कर परमेश्वरा, तुझ्यासोबत मी नाही का असं नाही करू शकत. तो म्हणतो जर नाही का 10 नीतिमान सापडले सदोम आणि गमोरामध्ये तरी तू ह्या शहरांचा नाश करशील का परमेश्वरा? परमेश्वर म्हणतो ठीक आहे, जरी मला 10 नीतिमान लोक चांगले लोक सापडले तरी मी ह्या 2 शहरांचा नाश नाही करणार. प्रेज गॉड. मग अब्राहम नाही का म्हणतो आता ह्याच्या पलीकडे मी नाही जाऊ शकत. आमेन. आणि अब्राहम थांबतो तिथे आणि परमेश्वराला त्या शहरामध्ये 10 नीतिमान माणसं देखील मिळाले नाही. प्रियांनी प्रेज गॉड, 10 नीतिमान माणसं देखील नाही मिळाले. आणि बायबल सांगतं की परमेश्वराने नाही का जो एक नीतिमान होता ज्याचं नाव होतं लोट, आमेन, परमेश्वराने नाही का देवदूत पाठवून त्या लोटला बाहेर काढलं. आमेन. लोट आणि त्याची फॅमिली बाहेर आली नाही का. मला फॅमिलीमध्ये कोण कोण आलं काय काय आलं ती स्टोरी वेगळी आहे, माझ्याकडे माझा विषय तो नाहीये. पण मला तुम्हाला सांगायचंय की अब्राहमाने परमेश्वरासोबत कसं बार्गेनिंग केलं. आणि हेच बार्गेनिंग कोण करणार माहितीये का? जे देवाबरोबर बोलतात, जे देवाबरोबर नाही का डेली प्रार्थना करतात. आमेन. समजताय मी काय सांगतो? आणि बायबल काय सांगतं की अब्राहमाने नाही का स्टॉप झाला अब्राहम त्याच्यानंतर नंतरून लोट आणि त्याची फॅमिली बाहेर निघाल्यानंतर बायबल सांगतं की सदोम आणि गमोरा ह्या 2 शहरांचा नाश झाला. समजतंय? वरतून नाही का अग्नी पडला. आमेन. आणि पूर्ण शहर नाही का नष्ट झालं. आमेन. ज्यावेळेस अब्राहम आणि त्याची फॅमिली नाही का बाहेर निघत होती नाही का लिटरली नाही का जाळ आणि नाही का अग्नी असं महाग आणि ब्लास्ट होत असताना नाही का त्यांना साऊंड येत होते, असं धूर वरती जात होता, त्यांना आकाशात सगळं दिसत होतं. वेन दे वर रनिंग फ्रॉम सडोम अँड गमोरा अँड ही सॉ लाईक त्याने पाहिलं की ह्या गोष्टी घडल्या. लोटाची बायको महाग टर्न करते आणि मिठाचा खांब होतो ती नाही का, मी तुम्हाला कधीतरी शिकवेल कसं देवाने सांगितलं होतं, देवदूतांनी सांगितलं होतं की मागं फिरून बघायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही नाही का पडाल त्यावेळेस मागं फिरून पाहायचं नाही. आणि ती मागं फिरून पाहते, आज्ञा उल्लंघन करते आणि मागं फिरून पाहते आणि ती मिठाचा खांब होते. येस. सो सुरुवात नाही का जशी मी केली होती एजिकेल 22 पासून नाही का एजिकेल 22:30 मध्ये की परमेश्वर शोधत आहे अशी व्यक्ती जी नाही का खिंडीमध्ये उभं राहील आणि स्टँड इन गॅप अँड विल प्रे. Amen. God is not looking for someone who will नाही का be a frontier. Amen. परमेश्वर अशी व्यक्ती पाहतोय जी व्यक्ती खिंडीमध्ये उभे राहील
आणि मध्यस्थी करेल, प्रार्थना करेल. जसं अब्राहमाने नाही का परमेश्वरासोबत नाही का मध्यस्थी केली सदोम आणि गमोरासाठी, जेणेकरून परमेश्वराने ह्या शहरांचा नाश करून. समजतंय मी काय बोलतो? सो आज प्रियांनो नाही का, तुमच्याकडे नाही का तुमचं कुटुंब आहे, तुमचं परिवार आहे, तुमची लेकरं आहेत, तुमचे पती आहे, तुमची पत्नी आहे, तुमचे आई वडील असतील, आमेन, तुमचे शेजारचे लोक असतील, तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे कलिग्स असतील, आमेन. सो आपल्याला नाही का ह्या सगळ्यांसाठी प्रार्थना करायची, ह्या सगळ्यांसाठी मध्यस्थी करायची, आमेन. जर नाही का परमेश्वर तुम्हाला नाही का ऍक्सेस देते तेव्हाच तुम्ही सुवार्ता सांगू शकता. कधी पण कोणाला नाही का सुवार्ता नाही सांगू शकत. परमेश्वर मोका देईल, परमेश्वर नाही का दार ओपन करेल, त्यावेळेस नाही का तुम्ही सुवार्ता सांगा, आमेन. पण तुम्हाला नाही का इनिशियली फक्त प्रेयर करायची, आमेन. ही वेळ नाही का प्रार्थना करण्याची आहे, आमेन. अब्राहमाने जसं सदोम आणि गमोरासाठी प्रार्थना केली, देवाला लिटरली थांबून ठेवलं होतं अब्राहमाने, आमेन, त्याच्या प्रार्थनेने, आमेन. प्रार्थना, बायबल काय सांगते? धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते, आमेन. बायबल काय सांगतं? एलियाने प्रार्थना केली, आमेन, आणि काय झालं? किती वर्ष? येस. सो प्रार्थना करायची, प्रार्थनेमध्ये पॉवर आहे, आमेन. प्रार्थना करायची, कारण इट इज इम्पॉर्टंट. आता नाही का आताच्या आरची नीड आहे, आपल्याला नाही का आपल्या शहरासाठी प्रार्थना, आपल्याला आपल्या देशासाठी प्रार्थना करायची, आपल्याला आपल्या नाही का देशातील नाही का पॉलिटिकल परिस्थितीसाठी प्रार्थना करायची, आमेन. जेणेकरून नाही का आपल्याला आपल्या अधिकारींसाठी प्रार्थना करायची, जेणेकरून नाही का आपल्याला नाही का अशी ऍटमॉस्फिअर राहील, आपल्या अवतीभोवती नाही का असा ऍटमॉस्फिअर राहील की आपण नाही का इझिली नाही का प्रार्थना करू शकतोय, इझिली सुवार्ता सांगू शकतोय, चर्च मध्ये येऊ शकतोय, आमेन. सो आपल्याला नाही का प्रार्थना आणि रदबदल्या नाही का आपल्याला कंटिन्यू करायच्यात प्रियांनो, आमेन. जसं अब्राहमाने प्रार्थना केली त्याच्या नाही का नातेवाईकासाठी, त्याच्या शहरासाठी, तसं आपल्याला देखील नाही का आपल्या कुटुंबातील लोकांसाठी प्रार्थना करायची. अब्राहम कसा व्यक्ती होता माहितीये का? अब्राहम दुसऱ्यांसाठी पण प्रार्थना करायचा, आणि त्यांना परमेश्वराने नाही का त्यालाच फक्त आशीर्वाद नाही दिला, तर इतरांसाठी त्याला आशीर्वाद असं केलं प्रियांनो. समजतंय? अब्राहमाला फक्त परमेश्वर नॉट ओनली ब्लेस्ड हिम बट ही मेड हिम ब्लेसिंग टू अदर्स. परमेश्वराने त्याला इतरांसाठी आशीर्वाद असं केलं. समजतंय मी काय सांगतो? सो आपल्याला नाही का मॅक्सिमम नाही का प्रेयर करायचे आहे, आमेन. बट स्टील यू आर प्रेइंग विथ समवन, आमेन. टुडे आय एम गोइंग टू शो यू दॅट पर्सन ज्याच्यासोबत तुम्ही प्रेयर करता. आपण आपलं बायबल रोमकरास 8:34 कडे उघडूया. येस, येशू ख्रिस्त मेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि आता स्वर्गामध्ये पित्याच्या उजव्या बाजूला विराजमान आहे. आणि पित्याच्या उजव्या बाजूला विराजमान होऊन प्रियानो तो काय करतोय? आपल्यासाठी मध्यस्थी करतोय, आमेन. कोणी तुमच्यासाठी प्रेयर करो वा ना करो, येशू नेहमी तुमच्यासाठी पित्याच्या उजव्या बाजूला उभा राहून मध्यस्थीची प्रार्थना करतोय, आमेन. कदाचित तुम्ही प्रेयर न करता नाही का जगत असाल प्रियांनो, आणि तरी तुम्ही सेफ आहे, त्याची कृपा आहे. आणि कदाचित येशू तुमच्यासाठी प्रेयर करतोय, कदाचित संत तुमच्यासाठी, कोणी ना कोणी तुमच्यासाठी नाही का प्रार्थना करतोय. प्रार्थना खूप इम्पॉर्टंट आहे प्रियांनो. तुम्हाला माहिती आहे तुम्ही या ठिकाणी का बसलाय? कदाचित कुणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केली असावी, आमेन. तुमचं तारण झालंय, तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून का स्वीकारलंय? कदाचित कोणीतरी नाही का गुडघे झिजवून तुमच्यासाठी प्रार्थना केली, कदाचित कोणीतरी घाम गाळून आसू टाकून नाही का प्रियांनो कदाचित तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना केली असेल. त्यामुळे तर तुम्ही नाही का या ठिकाणी उपस्थित आहात. समजताय मी काय सांगतो? तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रार्थना करताय, आज तुम्ही नाही का दैवी आरोग्यात राहताय, उत्तम ठिकाणी कामाला जाताय, चांगलं कमवताय, आपल्या कुटुंबाचा नाही का उदरनिर्वाह करताय, आपल्या लेकरांची नाही का चांगली काळजी घेताय, चांगल्या शाळांमध्ये तुमची लेकरं शिकतायत का? कदाचित कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे, कदाचित कोणीतरी तुमच्यासाठी रदबदली केली आहे प्रियांनो. तुम्हाला सांगू, येशू ख्रिस्त पित्याच्या उजव्या बाजूला नित्य नेहमी उभा आहे आणि तुमच्यासाठी नाही का मध्यस्थी करतो. लॉर्ड, तिला अजून चान्स दे, एक चान्स देते. हळूहळू ती नाही का माझ्या आयडेंटिटी मध्ये ऑपरेट व्हायला लागेल. हळूहळू तिला तिचा पास्टर देवाचं वचन शिकवेल आणि त्यावेळेस तिला समजेल की ती कोण आहे, आमेन. हळूहळू तो प्रार्थनेमध्ये वाढत आहे, वचनामध्ये वाढत आहे,
आमेन. येशू ख्रिस्त नित्य तुमच्यासाठी मध्यस्थी करतो. येशू ख्रिस्त नित्य तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुम्हाला नाही का, ज्यावेळेस तुम्ही प्रेयर करताना, तुम्ही असं प्रेयरला बसताना, तुम्हाला माहितीये ज्यावेळेस तुम्ही अनन्य भाषेमध्ये प्रार्थना करताना, तो अनिर्वाच्य कणण्याने, बायबल सांगतो पवित्र आत्मा अनिर्वाच्य कणण्याने नाही का देवाच्या मर्जीनुसार तुमच्यासाठी प्रार्थना करतो. नाही का आपण कलस्से 3:3 नेहमी नाही का डिस्कस करतो. कलस्से 3:3 तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचं जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवण्यात आले. येस. सो नाही का तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. आणि विचार करा येशू काय करतोय आता, पित्याकडं मध्यस्थी करतोय. तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, तुम्ही पण काय करताय, प्रार्थना करताय. समजताय मी तुम्हाला काय सांगतो. सो यू बोथ नाही का, तुम्ही येशूच्या आतमधून प्रेयर करताय, येशू बाहेरून प्रेयर करतोय पित्याकडे. समजताय मला काय सांगतोय मी. सो आपण चेंज होत आहोत, आपण ट्रान्सफॉर्म होत आहोत. एक उत्तम प्रार्थना योद्धा म्हणून नाही का आपण उभरत आहोत. आपण एक उत्तम मध्यस्थी करणारे म्हणून उभरत आहोत. जर तुम्ही आतापर्यंत नाही का तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना नसेल केली, जर आतापर्यंत तुम्ही नाही का तुमच्या पतीसाठी प्रार्थना नसेल केली, जर आतापर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी प्रार्थना नसेल केली, जर आतापर्यंत तुम्ही तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना नसेल केली, प्रियांनो, तुमच्या मित्रांसाठी, तुमच्या ऑफिस मधल्या, तुमच्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या तुमच्या मित्रांसाठी जर तुम्ही प्रार्थना केली आहे, नाही केली असेल, तर आतापासून नाही का तुम्ही नाही का प्रार्थना करणार आहात. आमेन. आतापासून तुम्ही प्रार्थना करणार आहात. आमेन. तुम्हाला फक्त प्रार्थना करायची आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही. समजतंय? तुम्हाला फक्त प्रार्थना करायची, तुम्हाला प्रार्थना आणि रदबदल्या करायची. आमेन. ती व्यक्ती तुम्हाला ओळखतीये नाही ओळखत, तुम्हाला काय घेणं देणं नाही. तुम्हाला ती व्यक्ती दिसते, तुम्हाला प्रार्थना करायची. नेहमी ध्यानात ठेवा, प्रेयर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर नाही का आतापर्यंत नाही का प्रार्थना नसतील केल्या, तुम्हाला आतापासून प्रार्थना सुरू करायची. जे पण तुम्ही पाहता नाही का गोष्टी, वाईट गोष्टी आज न्यूज मध्ये चालू आहे, पॉलिटिकल परिस्थिती, आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या शांतीसाठी. आपण सगळे आपल्या भारतावर प्रेम करतो. आपल्याला पाहिजे की नाही का भारतामध्ये नाही का सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात. जर तुम्ही पाहताय भारत, महाराष्ट्र, पुणे, पिंपरी चिंचवड, हे सगळं नाही का प्लेस मध्ये परमेश्वराने आपल्याला ठेवलंय, जेणेकरून त्याला माहिती आहे की ह्या नगरासाठी ही उभी राहील, हा उभा राहील आणि प्रार्थना करेल, हा खिंडीमध्ये उभा राहील, हा गॅप मध्ये उभा राहील, हा अब्राहमासारखा नाही का बार्गेनिंग करेल, आणि नाही का मी ह्या शहराला नाही का उत्तम नगरसेवक देईल, मी ह्या शहराला उत्तम MLA देईल, मी ह्या शहराला उत्तम MP देईल, मी ह्या शहरासाठी नाही का उत्तम कायदे कानून व्यवस्था करेल. समजतंय मी काय सांगतो. सो ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल त्यावेळेस तर गोष्टी घडतील. तुम्हाला नाही का आतापर्यंत नाही का कदाचित तुम्ही नाही का फक्त स्वतःसाठीच प्रेयर करताय, तुम्ही त्याच्यातूनच बाहेर नाही पडले. माझंच नाही का व्यवस्थित नाही चालू, मी दुसऱ्यांसाठी कसं करू. आमेन. आता तुम्हाला नाही का ते बॅरियर ब्रेक करायचं. तुम्हाला तुमच्या सगळ्यात पहिले तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मंडळीसाठी, तुमच्या शहरासाठी प्रेयर केली पाहिजे. तुम्ही ह्या शहरामध्ये राहताय, तुम्ही ह्या शहरामध्ये फिरताय, बाईकवर फिरताय, गाडीमध्ये फिरताय, बसने फिरताय. आमेन. तुम्हाला नाही का प्रेयर केली पाहिजे. तुम्हाला प्रार्थनेमध्ये नाही का बद्ध असलं पाहिजे. समजता मी काय सांगतो. कारण येशू स्वतः देखील नाही का तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आमेन. येशू इंटरसीड करतो. तुम्हाला माहिती आहे बायबल मध्ये एका ठिकाणी नाही का असं लिहिलंय, आपण ते वचन घेऊया. योहान याचा 17वा अध्याय. येशूला नाही का धरून देण्यापूर्वी नाही का येशू पित्याबरोबर नाही का बातचीत करत होता, पित्याबरोबर प्रार्थना करत होता. कुणासाठी प्रेयर करत होता माहितीये का? ह्या जगासाठी प्रेयर नव्हता करत. कुणासाठी? जे येशूचे शिष्य आहेत त्यांच्यासाठी, आणि जे शिष्य नाही का सुवार्ता घेऊन या जगामध्ये जाणार आहेत, आणि जे सुवार्ता ऐकतील, जे बिलिव्हर्स आहेत ना का सगळे, म्हणजे आपण येशूच्या शिष्यांच्या सुवार्तेवर विश्वास ठेवून, म्हणजे आपण जे आपलं तारण झालंय, आपल्यासाठी पित्याकडं नाही का ह्या वचनामध्ये जर तुम्ही वाचाल ना तर तुम्ही पाहाल ह्या पूर्ण अध्यायामध्ये प्रार्थना आहे. पण जर तुम्ही वचन 20वं वचन वाचाल ना, 17-20 योहान, समजतंय मी काय सांगतो. सो तिथं नाही का लिटरली प्रेयर करतोय तो पित्याकडे की लॉर्ड त्यांना नाही का एक कर, युनाइट कर. जसं आपण दोघं नाही का, मी तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये आहे, तसं ह्या सगळ्यांना आपल्यामध्ये युनाइट कर. समजतंय मी काय सांगतो. सो ही इज प्रेइंग फॉर अस कंटिन्युअसली. आपल्याला पण नाही का आपण जेव्हा जेव्हा प्रार्थना करतो ना, आपण त्याच्या सोबत प्रार्थना करतो. आमेन. बायबल काय सांगतो, जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. आमेन. ज्यावेळेस नाही का
प्रभू येशू प्रेयर करतोय, लिटरली यू जॉईन विथ हिम. आमेन. कदाचित तुम्ही अन्य भाषेत प्रेयर करताना तुम्ही त्याला ऍग्री करताय. कदाचित तुम्ही प्रेयर करताय, येशू तुम्हाला ऍग्री करतोय. आमेन. आपल्याला माहित नाही काय होतंय, पण आपण नाही का गुप्त गुजे बोलतोय ज्यावेळेस आपण अन्य भाषेत प्रार्थना करतो. बायबल काय सांगतं, अनिर्वाच्य कणण्याने पवित्र आत्मा मध्यस्थी करतोय आपल्यासाठी. अनिर्वाच्य कणण्याने म्हणजे ज्याचं नाही का तो एक्सप्लेनेशन पण देता येत नाही. आमेन. पवित्र आत्मा मध्यस्थी करतो. सो आपल्याला लिटरली नाही का प्रेयर करायचे, आपल्याला मध्यस्थी करायचे आपल्या पतीसाठी, आपल्या पत्नीसाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कलिग्स साठी, आपल्या फ्रेंड्स साठी. आमेन. सगळ्यात बेस्ट गोष्ट जर तुम्ही कुणासाठी काय करू शकताय तर ती आहे प्रार्थना. कुणाला आर्थिक मदत, तुम्हाला असं वाटत असेल मी आर्थिक मदत करतोय म्हणजे मी खूप बेस्ट करतोय. नो. आमेन. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही सर्व सामर्थ्यशाली परमेश्वराच्या हाताला मूव्ह करायला. आमेन. त्याच्या हाताला हलवताय तुम्ही काम करायचं. ज्यावेळेस तुम्ही प्रेयर करताय, सर्व समर्थशाली परमेश्वराचा हात नाही का मूव्ह करायला. आमेन. कदाचित नाही का परमेश्वराचा हात नाही का असं तुमच्या बाजूने तो वाट पाहतोय की माझी मुलगी आज प्रेयर करेल अँड आय विल डू थिंग्स. माझा मुलगा आज प्रार्थना करेल, आज गुडघ्यावर येईल आणि मी त्याच्या कुटुंबाला ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढेल. आमेन. कदाचित तो नाही का त्याचे हात नाही का नेहमी रेडी आहेत, बट तुम्ही नाही का मुख उघडून प्रार्थना करत नाही. आमेन. तुम्हाला नाही का मुख उघडून प्रार्थना करायची आहे, तुम्हाला मुख उघडून नाही का बोलायचंय, तुम्हाला रथ बदल्या करायच्या, तुम्हाला विनंती करायची आहे, तुम्हाला प्रार्थना करायची आहे. प्रियांनो, समजतंय मी काय सांगतो? सो आपण पाहिलं येशूची प्रार्थना. सो बायबल मध्ये नाही का मी तुम्हाला नाही का मागं काही दिवसापूर्वी वेदीबद्दल शिकवतो. किती लोकांना आठवत आहे वेदीबद्दल आपण ऐकलं आहे? आमेन. वी लर्न अबाउट नाही का ऑल्टर. वेदी कुठे आहे मंदिरामध्ये? वेदी कुठे आहे मच्छिंद्र ब्रदर? मंदिर मध्ये अंगण आहे, पवित्र स्थान आहे, अति पवित्र स्थान. वेदी कुठे आहे? अंगणात वेदी आहे. प्रेज गॉड. अंगणात वेदी आहे. राईट. अंगणामध्ये वेदी आहे. घाबरू नको. अंगणामध्ये वेदी आहे. काय होतं माहितीये का, याजक लोक काय करतात, ते वेदीवर नाही का पापासाठी अर्पण म्हणून नाही का तिथं नाही का बलिदान देतात आणि ते रक्त घेऊन नाही का महायाजक अतिपवित्र स्थानात जायचं. राईट. तुम्हाला माहिती आहे ना मेन वेदी कसं आहे? टॅबरनेकल, मोशेचं टॅबरनेकल. अंगण, पवित्र स्थान आणि अतिपवित्र स्थान. सगळ्यांचं लक्ष असू द्या. अंगण, पवित्र स्थान, अतिपवित्र स्थान. परमेश्वर कुठं विराजमान आहे? अतिपवित्र स्थान. आमेन. परमेश्वर कुठं विराजमान आहे? अतिपवित्र स्थानात. आमेन. येस येस. अंगण, पवित्र स्थान आणि अतिपवित्र स्थान. येस. अंगण, पवित्र स्थान आणि अतिपवित्र. अंगणामध्ये वेदी आहे प्रेम. ज्यावेळेस नाही का लोक येतात, इस्रायलचे ट्राईब्स नाही का 12 वंश इस्रायलचे, त्यांच्यासाठी आपल्या परिवाराच्या नुसार नाही का लोक यायचे बलिदान घेऊन आणि नाही का त्यांच्या पापाबद्दल जे बलिदान आहे ते अर्पण करायचे. मग ह्या अंगणामधल्या वेदीवर ते बलिदान अर्पण करण्यात यायचं. मग याजक काय करायचा, ते रक्त घेऊन नाही का अतिपवित्र स्थानात, अतिपवित्र स्थानात घेऊन नाही का ते जायचा नाही का ह्यांच्या अटोनमेंटसाठी, ह्यांच्या पापांच्या क्षमेसाठी वर्षातून एकदा महायाजक. समजतंय? सो तुम्ही पाहताय की वेदी अंगणामध्ये आहे, पण ह्या टॅबरनेकल मध्ये, ह्या मंदिरामध्ये अजून एका ठिकाणी वेदी आहे आणि एक वेगळा वेदी आहे. तो वेदी कुठे आहे माहितीये का? अजून एक वेदी आहे टॅबरनेकल मध्ये आणि तो नाही का वेदी गोल्डन ऑल्टर आहे. गोल्डन ऑल्टर ऑफ इन्सेन्स. आमेन. ज्याला मराठीमध्ये म्हणतात धूप वेदी. आमेन. गणनामध्ये नाही का याचं वर्णन केलंय. जर तुम्ही गणनाचं नाही का पुस्तक वाचाल तर तुम्हाला समजेल नाही का. एक धूप वेदी आहे. आणि धूप वेदी कुठं आहे माहितीये का? अंगणामध्ये नाहीये. धूप वेदी कुठे आहे? पवित्र स्थानामध्ये. आमेन. अतिपवित्र स्थानामध्ये. पवित्र स्थानामध्ये काय माहितीये का? टेबल ऑफ शो ब्रेड.
गोल्ड समया, अब्रामाची नाही का समया समर्पित भाकरी. तर समर्पित भाकरी तर कराराच्या कोशामध्ये. सो या ठिकाणी काय समय आहे, लॅम्पस्टॅन्ड आहे आणि लॅम्पस्टॅन्डच्या समोर धूपवेदी आहे आणि त्या धूपवेदीवर कंटिन्यू नाही का रात्रंदिवस नाही का धूप अर्पण केला जायचा. ज्यावेळेस नाही का पिता परमेश्वरने अब्राहमाला नाही का हे मंदिर बनवायला सांगितलं ना, ऍक्च्युली हे एक सॅम्पल होता, हे एक प्रोटोटाइप होतं. जे मंदिर स्वर्गामध्ये ऑलरेडी आहे. येस, स्वर्गामध्ये जे मंदिर आहे ना ते बघून पिता नाही का अब्राहमाला सांगतोय असं असं बन, असं असं बन. समजतंय मी काय सांगतो? सो ऍक्च्युली स्वर्गामध्ये आहे आणि ती धूपवेदी आहे ना ज्याच्याबद्दल मी बोललो, गोल्डन ऑल्टर ऑफ इन्सेन्स. सो आपण आपलं बायबल प्रगटीकरण याचं 8वा अध्याय आणि 3रं वचन काढूया. प्रेज गॉड. ती जी सोन्याची धूपवेदी आहे नाही का, आय एम टॉकिंग अबाउट हेवनली ऑल्टर. आता मी स्वर्गातलं बोलतोय. स्वर्गामध्ये जे धूपवेदी आहे तिथं नाही का त्या धूपवेदीवर एक धुपाटणे आणि देवदूत आहे ना त्या धुपाटण्यामध्ये नाही का ते धूप घेऊन ते कंटिन्यू नाही का धूप नाही का, बायबल सांगतं नाही का कंटिन्यू धूप आणि नाही का त्या ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये नाही का ते पूर्ण मंदिर व्यापून गेलं होतं धूपाने. कंटिन्यू नाही का देवाच्या समोर नाही का एक स्वीट स्मेलिंग अरोमा टाईप नाही का ते पूर्ण नाही का सुगंध दरवळत आहे. त्या धूपवेदीवरून जे धूप निघतंय ना एकदम सुगंध देवाच्या नाही का सिंहासनापाशी नाही का फिरत आहे, दरवळत आहे. ते धूप काय माहितीये का? तुमच्या प्रार्थना. तुम्ही ज्या रात्रंदिवस प्रार्थना करताय ना त्या प्रार्थना नाही का स्वर्गीय पिता समोर नाही का धूपाप्रमाणे. तुम्ही ज्या पण प्रेयर करताय नाही का, तुमच्या गुप्त प्रार्थना असतील, तुमच्या सिक्रेट प्रार्थना असतील, तुमच्या अनन्य भाषेमध्ये बोलणाऱ्या प्रार्थना असतील, आमेन, तुम्ही ज्या पण प्रेयर्स करताय इट इज लाईक अ स्वीट स्मेलिंग अरोमा टू गॉड. आमेन. डोंट थिंक नाही का तुम्ही ज्या प्रेयर करताय त्या नाही का हवेमध्ये नाही का कुठंतरी विरघळून जात आहेत किंवा तुमच्या छताच्या पुढे जात नाही. गॉड इज लिसनिंग युअर प्रेयर. परमेश्वर नाही का तुमच्या प्रार्थना ऐकत आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचा परमेश्वर प्रतिफळ देणार. बायबल मध्ये असं पण सांगितलंय की त्याच्याकडे नाही का ते नाही का पात्र आहे, तुम्ही जे आसू नाही का सांडवताय त्याने ते जपून ठेवले बुदल्यामध्ये. आमेन. त्याच्याकडे एक बुदला आहे आणि तुमचे सगळे अश्रू त्याने नाही का त्याच्यामध्ये जपून ठेवले. तुम्ही खूप प्रेशस आहात. तुमचा प्रत्येक अश्रू प्रेशस आहे. तुम्ही जे पण नाही का आज प्रेशर मधून चाललाय, तुम्ही जे पण नाही का तणावामधून चाललाय प्रिय, आमेन, तो देखील त्या तणावामधून गेलाय प्रियांनी. तुम्ही जर गार्डन ऑफ गेट्समनी मध्ये पाहाल नाही का त्याने नाही का लिटरली नाही का प्रार्थना करत होता त्या नाही का गार्डन ऑफ गेट्समनी मध्ये नाही का पडून. तुम्हाला माहितीये गार्डन ऑफ गेट्समनी मध्ये काय झालं होतं? ह्या जगामधले नाही का सगळे दुरात्मे नाही का गार्डन ऑफ गेट्समनी मध्ये नाही का उपस्थित होते, कारण त्यांना माहिती होतं की आता इथं काहीतरी घडणार आहे, त्याच्यानंतर आम्हाला काही करता नाही. हा एकच चान्स आहे येशूला आम्हाला नाही का मोहात पाडायचा, येशूला फसवायचा आमच्याकडे नाही का हा एकच मोह. आणि बायबल काय सांगतं की त्या मुवमेंटला नाही का काय झालं माहितीये का की अंधकार नाही का त्या ठिकाणी होता आणि येशूचे शिष्य, येशू नाही का वाट पाहत होता की त्याचे शिष्य त्याच्यासोबत येऊन नाही का प्रार्थना करतील. तो त्याच्या शिष्यांना नाही का उठवायला जातो, पण नाही का त्यांच्यावर नाही का निद्रा एवढी कठोर आलेली असते, निद्रा एवढी स्ट्रॉंग होती, झोप एवढी स्ट्रॉंग होती त्यांच्या शरीरामध्ये की त्यांना नाही का जाग पण राहता येत नव्हतं. इतकी निद्रा, इतकी झोप त्यांना नाही का त्यांच्या डोळ्यावर होती. ते लिटरली आले नाही. येशू किती वेळा? 3 वेळा. किती वेळा गेला येशू? 3 वेळा येशू त्या ठिकाणी गेला आणि त्यांना उठवलं की तुम्ही माझ्यासोबत नाही का 1 तास तरी जागा राहा. पण त्यांच्यामध्ये नाही का कुणामध्येच तेवढी ताकद नव्हती की येशू सोबत ते नाही का येऊन प्रार्थना करतील. आमेन. बायबल काय सांगतं? इतकं प्रेशर, इतकं नाही का सगळ्या जगाचं पाप, सगळ्या जगाचं प्रेशर, सगळ्या जगाची चिंता फिकीर त्याने नाही का त्या ठिकाणी नाही का स्वतःवर घेतली होती. लिटरली नाही का म्हणतात नाही का की त्याच्या नाही का त्याचा घाम रक्ताच्या टपोऱ्या थेंबाप्रमाणे नाही का पृथ्वीवर पडत होता.
सायंटिफिक ऑब्झर्वेशन आहे याच्यामध्ये, की नाही का ज्यावेळेस माणसावर नाही का एवढा तणाव येतो, एवढं प्रेशर होतं, त्याचे नस फाटतात आणि नाही का ते प्रेशर मधून नाही का रक्त व्हायला लागतं. समजतं मी काय सांगतो? ही लिटरली गॉन थ्रू दॅट प्रेशर. तुम्हाला असं वाटत असेल, ब्रदर तुम्हाला काय सांगू, मी काय टेन्शन मधून, काय तणावातून चाललोय, काय प्रेशर मधून चाललाय. येशू ख्रिस्ताने ऑलरेडी तो प्रेशर घेतलाय प्रेम. आमेन. ही त्याने ऑलरेडी नाही का व्हायलाय आणि सगळ्या जगाचा व्हायलाय. तुम्ही सिंगल युनिट आहात, सगळ्या जगाचा त्याने नाही का प्रेशर, ताण तणाव नाही का त्याने ऑलरेडी. तुम्हाला असं वाटत असेल माझा प्रॉब्लेम म्हणजे सगळ्या जगातला मोठा प्रॉब्लेम नाही प्रेम. आमेन. पण तरी नाही का तो फेथफुल आहे. तो पित्याच्या आता उजव्या बाजूला उभा आहे. आता येशू कुठे आहे माहितीये का? पित्याच्या उजव्या बाजूला उभा आहे आणि आपल्यासाठी मध्यस्थी करतो. तुम्हाला असं वाटत असेल कोण माझ्यासाठी प्रेयर करत असेल का नाही? आमेन. मला त्रास होतोय रात्री नाही का, छातीत दुखतंय, कोण माझ्यासाठी प्रेयर करत असेल का नाही? घाबरून मी प्रेयर करते पण काय होतंय का नाही? अरे डोंट वरी, येशू प्रेयर करतो. कोणी करो या ना करो, कोणत्या पास्टरला तुम्ही मेसेज टाका, त्यांनी केली वा नाही केली नाही का, शंका येत असेल तुम्हाला, पण माझा येशू कंटिन्यू नाही का तुमच्यासाठी प्रेयर करतो. समजतंय मी काय सांगतो? जीसस इज कंटिन्युअसली प्रेयिंग. कोणी करू या ना करू, पण ज्यावेळेस तुम्ही प्रेयर करता त्यावेळेस काय होतं माहितीये का? तुम्ही येशू सोबत प्रेयर. किती मोठं सौभाग्य आहे की तुम्ही नाही का ज्यावेळेस प्रार्थनाला बसताय तुम्ही येशू सोबत प्रेयर. तुम्हाला असं वाटतंय की मी एकटीच प्रार्थना करते, माझी प्रार्थना ऐकली जाते का नाही, मी एकदम व्यवस्थित प्रार्थना करते का नाही, माझ्यासोबत काहीच घडत नाहीये. धीर सोडू नका. त्या स्त्रीसारखं प्रार्थना करा जिने नाही का त्या न्यायाधीशाला जेरीस आणलं होतं. जेरीस आणलं होतं. तुम्हाला माहितीये तो न्यायाधीश नाही का अन्यायी न्यायाधीश होता, चांगला नव्हता, पण तुमचा परमेश्वर नाही का दयाळू आणि कृपा संपन्न परमेश्वर. तुम्हाला माहितीये अब्राहमाने नाही का ज्यावेळेस नाही का परमेश्वर नाही का त्यावेळेस नाही का पापाच्या क्षमेसाठी नाही का रक्त सांडण्यात नव्हतं आलं, त्या काळामध्ये अब्राहम परमेश्वराकडे नाही का प्रार्थना करत होता जेव्हा परमेश्वर नाही का शहरांचा नाश करणार होता. तुम्हाला माहितीये का आजचा मनुष्य नाही का दुष्टाईने मरणार आहे, परमेश्वर कोणाचा नाश नाही करणार आहे. मनुष्य त्याच्या नाही का दुष्टाईने मरणार आहे. पण तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करायला उभा राहताय प्रियांनो, यू आर लिटरली सेव्हिंग द पर्सन. बायबल काय सांगते? नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे. आमेन. नीतिमानाची प्रार्थना दुःख नाही तास बरे करेल आणि प्रभू त्याला उठवील. आमेन. जर तुम्ही नीतिमान आहात, बिलीव्ह करा आणि गुडघ्यावर येऊन प्रेयर करा. डोंट गो आउट नाही का वॉर करायसाठी, लढाईसाठी नका जाऊ, घरात बसा, गुडघ्यावर येऊन प्रेयर करा. आमेन. ज्यावेळेस प्रेयर करून नाही का तुम्ही एक नाही का योद्धा टाईप व्हाल प्रेम. आमेन. त्यावेळेस परमेश्वर मार्ग ओपन करतो आणि तुमच्या शब्दाला व्हॅल्यू पण असेल. आमेन. एक शब्द आणि नाही का गोष्टी घडणार. लास्ट टाइम आय रिमेंबर स्वातीने एका मुलीची टेस्टिमनी शेअर केली होती. तिने कशी प्रेयर केली होती आणि ती कसं नाही का पूर्ण प्रिन्सिपलिटीजच्या विरुद्ध नाही का ती उभी होती. एक मुलगी नाही का छोटी मुलगी ती परमेश्वरासोबत नाही का इतकी नाही का प्रार्थना करायची, परमेश्वरासोबत इतकं तिचं नाही का गुप्त जीवन होतं. शी वॉज अ प्रेयर वॉरियर. शी प्रेड आणि नाही का तिने पूर्ण नाही का तिच्या शहराला नाही का तिच्या पूर्ण प्रांताला तिने नाही का प्रोटेक्शन टाकलं होतं. त्या प्रांतामध्ये कुठला नाही का दुरात्मा, कुठली दुष्टाई काम नाही करू शकत. का? ती घरात बसून प्रार्थना आणि रखबदल्या करत. समजतंय? आता वेळ आली आहे प्रियांनो, आपल्या शहरामध्ये खूपशा गोष्टी घडतायत, खूपशा अनवॉन्टेड गोष्टी घडतायत. सो आपल्याला नाही का आपल्या शहरासाठी प्रार्थना करायची आहे, आपल्या शहराच्या शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. पॉलिटिकल लोकांनी नाही का व्यवस्थित पॉलिटिक्स करावं, जनतेच्या नाही का चांगल्यासाठी पॉलिटिक्स करावं, समाजासाठी, सगळ्या समाजासाठी. जसं भारताचं संविधान सांगतं की नाही का आपण सगळेजण नाही का भारताचे नागरिक आहोत आणि परमेश्वराने नाही का आपल्याला भारतामध्ये ठेवलं आहे आणि आपण एक नाही का प्राऊड इंडियन आहोत. आमेन. आणि आपल्याला नाही का आपल्या भारतासाठी नाही का प्रार्थना केली पाहिजे, आपल्या देशासाठी प्रार्थना केली पाहिजे.
आपल्या नाही का शहरासाठी प्रार्थना केली पाहिजे, आपल्या नगरपालिकासाठी, आपल्या जिल्हा परिषदेसाठी, आपल्या संसद भवनासाठी, सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला प्रार्थना केली पाहिजे. जर तुम्ही ऍक्सिडेंट्स पाहताय, प्रार्थना करा की ऍक्सिडेंट्स होऊ नये म्हणून. जर तुम्ही नाही का कंटिन्यू नाही का सुसाईड वाल्या न्यूज ऐकताय, परमेश्वर तुम्हाला काहीतरी दाखवतोय, तुम्हाला नाही का कोणाला तरी शेअर करण्यासाठी नाही दाखवते, किंवा तुम्हाला काहीतरी कान गोष्टी करण्यासाठी, गॉसिपिंग करण्यासाठी नाही दाखवते. परमेश्वर काही लोक नाही का न्यूज बघतात, तिथं असं झालं, थांब माझ्या मैत्रिणीला पाठवते, थांब माझ्या मित्राला पाठवते, आणि कधी भेटले तर नाही का अगं असं झालं, असं झालं, तसं झालं. अरे देवाने तुम्हाला ती न्यूज कदाचित नाही का तुम्ही गुडघ्यावर येऊन नाही का प्रेयर कराल यासाठी दाखवते. कदाचित तुम्हाला नाही का एखादा व्यक्ती दिसतोय, तुम्हाला असं वाटतं ती व्यक्तीचं तारण झालं पाहिजे, घरी जावा, प्रार्थना करा त्या व्यक्तीसाठी. ही बेस्ट गोष्ट तुम्ही करू शकता. आमेन. देव नाही का असा व्यक्ती उभा करेल त्या व्यक्तीसाठी. आणि तुम्ही नाही का, कोणी बायबल काय सांगतं, कोणी पेरणी करेल, कोणी पाणी घालेल, परमेश्वर वाढ देईल. तुम्हाला नाही का एकट्याला सेव्हियर बनायची गरज नाहीये. आमेन. जीसस इज द सेव्हियर. आमेन. येशू सेव्हियर आहे, येशू उद्धार करताय. तुम्हाला प्रार्थना करायची, रदबदल्या करायच्या, तुम्हाला भूमीला नाही का तयार करायचंय. ज्यावेळेस भूमी तयार होईल, परमेश्वर कोणाला तरी कोणाला तरी ट्रॅक्स भेटेल, किंवा काहीतरी न्यूज चॅनल किंवा युट्यूबवर एखादा व्हिडिओ ऐकेल सुवार्ता सांगण्याचा किंवा काहीतरी, आणि ही विल गिव्ह हिज लाईफ टू जीसस. आमेन. एवढं तणाव करून नाही घ्यायचा. आपल्याला नाही का आपलं लाईफ देवाबरोबर नाही का व्यवस्थित ठेवायचं. आपल्याला आपलं प्रार्थनेचं लाईफ देवाबरोबर बांधायचंय प्रिया. आमेन. आपल्याला नाही का एक प्रार्थना योद्धाप्रमाणे नाही का परमेश्वर पाहत आहे. कोणीतरी नाही का खिंडीत उभा राहील आणि कोणीतरी प्रार्थना करेल नगरासाठी, देशासाठी, कोणीतरी रदबदल्या करेल. आमेन. कदाचित परमेश्वर पाहत आहे तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्याकडे पाहत आहे की ही नाही का तिच्या कुटुंबासाठी उभी राहील, ही तिच्या बिल्डिंगसाठी, तिच्या शहरासाठी उभे राहील. आमेन. ही तिच्या नाही का MLA साठी उभा राहील. आमेन. ही तिच्या शहरासाठी उभे राहील. तुम्ही ज्या ठिकाणी कामाला आहे, ज्या ऑफिसमध्ये कामाला आहे, कदाचित तुम्ही नाही का कोणत्या तरी गाडीच्या शोरूम मध्ये कामाला आहे, परमेश्वर वाट पाहत असाल की ह्या शोरूम साठी नाही का ही प्रार्थना करेल. समजतंय मी काय सांगतोय? कदाचित तुम्ही IT कंपनीमध्ये कामाला आहे, त्या IT कंपनीसाठी परमेश्वर अपेक्षा करते की तुम्ही प्रार्थना करा. सो नाही का डोंट अंडर एस्टिमेट प्रेयर. प्रेयरला अंडर एस्टिमेट नका करू. प्रेयर म्हणजे परमेश्वरासोबत वार्तालाप आहे. बायबल काय सांगतं की नाही का, पण मला प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, पण जे माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे चालेल ते होईल, त्यांचा होईल. स्वर्गीय पित्याची इच्छा काय? पण नाही का प्रार्थना करावी. आपल्याला परमेश्वर नाही का निरंतर प्रार्थना करा असं सांगतो. ही स्वर्गीय पित्याची इच्छा आहे की आपण निरंतर प्रार्थना करावं. आपण निरंतर नाही का दुसऱ्या गोष्टी करतोय. समजतंय? आपल्याला निरंतर प्रार्थना करायची. निरंतर म्हणजे 24/7. समजतंय? म्हणजे प्रेयर कमी केलं तरी चुकी आहे. आपल्याला प्रार्थना करायची आहे. प्रेयर इज इम्पॉर्टंट. प्रार्थना खूप इम्पॉर्टंट आहे. मी जसं बोलत आहे ना, मला नाही का जाणीव होते की नाही का पवित्र आत्मा नाही का तुम्हाला प्रार्थनेच्या आत्म्याने भरत आहे. आता ह्या मुवमेंटला तुम्ही कदाचित नाही का आतापर्यंत नाही का ज्या चुका केल्या, आजपासून पुढे त्या चुका तुम्ही करणार नाही. तुम्ही नाही का तुमच्या घरी, तुम्ही नाही का तुमच्या घरी प्रार्थनेची वेदी बांधली आहे. आमेन. फिजिकल ऑल्टर नाही, आता आत्मिक ऑल्टर आहे. आता आत्मिक वेदी आहे. तुमची कुटुंबाची कौटुंबिक प्रार्थनेची वेदी आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये गडबड आहे, प्रॉब्लेम आहे, तर तुमच्या कुटुंबाची प्रार्थनेची वेदी नाही का नीट करा, रिपेअर करा. समजतंय? इस्रायल देशामध्ये नाही का खूप गोंधळ चालू होता, खूप प्रॉब्लेम चालू होता. एलिया आणि बालाचे संदेश मी तुम्हाला मागे सांगितलं होतं काय झालं. आमेन. बायबल काय सांगतं? एलिया म्हणतो जो परमेश्वर ह्या वेदीवर अग्नीने उत्तर देईल तोच खरा परमेश्वर. आमेन. आणि बालाचे संदेश खूप प्रयत्न करतात पण काय अग्नी उतरत नाही. मग एलिया पुढे येतो आणि जी वेदी ऑलरेडी होती ती वेदी नाही का तुटलेली होती, त्या वेदीला तो रिपेअर करतो. बायबल. आमेन. कदाचित तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम, तुमची प्रार्थनाची वेदी तुटलीये म्हणून असेल. कदाचित तुम्हाला असं वाटतंय माझ्या वैवाहिक जीवनामध्ये खूप समस्या आहेत, खूप प्रॉब्लेम आहे. कदाचित तुम्ही नाही का ज्या वेदीवर उभं राहून विवाह केला होता
ती वेदी कदाचित नाही का नासधूस करण्यात आली, कारण त्या वेदीला तुम्ही मेंटेनन्स नाही ठेवलं प्रार्थना करून, रथबदल्या करून, विनंत्या करून. सो आता वेळ आहे प्रियांनो, मी प्रार्थना करेल ती विवाहाची वेदी रिपेअर होण्यासाठी. मी प्रार्थना करेल तुमच्या कुटुंबाची कौटुंबिक प्रार्थनेची वेदी रिपेअर होण्यासाठी. आमेन. तुम्ही जिथं जिथं जाताय प्रियांनो, जिथं जिथं कदाचित तुमचं ऑफिस असेल तिथं प्रार्थनेची वेदी बांधा. आमेन. कदाचित तुमच्या बाईकवर तुम्ही जात असाल, तुमच्या बाईकवर तुम्ही प्रार्थनेची वेदी बांधा आणि तुम्ही प्रार्थना करत करत नाही का अन्य भाषेत बोलत बोलत जाऊ शकता. आमेन. आणि परमेश्वर त्यावेळेस अग्नीने उत्तर देईल. तुमच्या वेदीला परमेश्वर व्हिजिट करणार. वेदी ही ती प्लेस आहे जिथं परमेश्वर येऊन भेटणार. वेदी ही तुमच्या जीवनामध्ये नाही का ती प्लेस आहे जिथं परमेश्वर अग्नीने उत्तर देणार. कदाचित तुमच्यापैकी कित्येक जण नाही का परमेश्वराच्या अग्नीसाठी प्रार्थना करतायत, पण त्यांना नाही का नुसतं थंडपणा शुष्कपणा जाणवतंय. का? परमेश्वर म्हणत अरे पहिलं तुझं वेदी नीट कर. आमेन. ज्या वेळेस तुम्ही नाही का तुमची वेदी नीट करणार, म्हणजे ती जागा ज्या ठिकाणी तुम्ही बसून प्रार्थना करताय, कदाचित तुमचं बेडरूम असेल, कदाचित तुमचं बेड असेल, कदाचित तुमची नाही का कॉर्नर असेल तुमच्या घरामधला कुठला. आमेन. परमेश्वर म्हणतोय की ती वेदी तुझी नाही का रिपेअर. ज्यावेळेस तुम्ही ती वेदी रिपेअर करणार, ज्यावेळेस परमेश्वराच्या नावाचा धावा कराल, जसं एलियाच्या टाइम मध्ये परमेश्वराने अग्नीने उत्तर दिलं होतं, परमेश्वर अग्नीने समाचार केले. परमेश्वर आज्ञेने समाचार घेईल. मग तुमच्या नाही का विवाहामध्ये तुम्हाला नाही का प्रॉब्लेम नाही दिसणार. मग तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नाही दिसणार. मग तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नाही दिसणार. मग तुमच्या सोसायटीमध्ये जिथं तुम्ही राहताय तिथं तुम्हाला प्रॉब्लेम नाही दिसणार. कारण कशा कोणत्याच प्रॉब्लेम मध्ये नाही का एवढी धमक नाही प्रियांनो की परमेश्वराचा अग्नीच्या सामोरे जावं. आमेन. परमेश्वराच्या अग्नीच्या विरुद्ध कोणत्याच समस्येमध्ये किंवा कोणत्याच शैतानामध्ये, कोणत्याच डिमॉनिक अटॅक मध्ये नाही का धमक नाहीये की परमेश्वराच्या अग्नीसमोर ते टिकू शकतील.